पन्हाळा नगर परिषदेच्या 72व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून नगराध्यक्षा जयश्री पवार यांचा कार्यालय प्रवेश उत्साहात पार पडला। यावेळी सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। पन्हाळा नगर परिषदेच्या 72व्या वर्धापन दिनी जनसुराज्य पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा जयश्री पवार यांचा कार्यालय प्रवेश झाला। सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला। दरम्यान पन्हाळगडाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही शुभलक्ष्मी कोरे यांनी दिली। पन्हाळगडावर महाराष्ट्रातील एकमेव असं 13D थिएटर उभारण्यात आलं असून त्याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून पन्हाळ्याचा पर्यटन विकास साधण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू राहील असंही कोरे यांनी नमूद केलं। तर पन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न ज्वलंत असून पहिल्या 6 महिन्यात मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असं नगराध्यक्षा जयश्री प्रकाश पवार यांनी सांगितलं। महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी शुभलक्ष्मी कोरे यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं। तर पन्हाळा हा जनसुराज्य शक्ती पक्षाचा बालेकिल्ला असून आमदार विनय कोरे यांचं पन्हाळगडावर विशेष लक्ष असल्याचं ईशानी कोरे यांनी सांगितलं। जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील आणि नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, नंदकुमार कांबळे, सुहास भोसले, माजी नगरसेवक रवींद्र तोरसे, शिवशाहू आघाडीचे प्रमुख सतीश भोसले, सुनील हवळ, शहबाज मुजावर, चैतन्य भोसले, शरद शेडगे, रमेश स्वामी, आनंद जगताप, वेदांतिका भोसले यांच्यासह नगरसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते।